तर मंडी स्टॉल बंद केलं बघा, लॉग वगैरे मारला बघा. आणि तो बोकलो आणि तो म्हणजे जावकच बघणार नाही हो. सो हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर म्हणजे नवीन ब्लॉग मध्ये तुमचा स्वागत आहे. तर म्हणजे आजचा ब्लॉग सुरू होता बरोबर 1 वाजता. तर म्हणजे काल आमका सुटी होती तुमका माहिती आहे. कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघलं मी कुठं गेलं म्हणजे टायर आणलंय ते आता लवकरच मी बसायचं तो पण ब्लॉग लवकरच येतो. आणि म्हणजे मी आत्ता जस्ट बाजारातून जाऊन येलो आहे. आणि जी माझी सूर्य मी डेली तिने कापतोय म्हणजे कोबी वगैरे ते जास्ती झाराती. म्हणजे ती माझी त्या दिवशी मंगळवारी स्टॉलवरच राहिली. तर मग आधी ती हाडूची नाही तर त्याशिवाय मी कोबी कापू शकणे ना, मशीन काय बंद झाला आपली. तर चला ती जाऊन पहिली सुरी हाडूया, नंतर बाकीचे कामं करूया. पोचले म्हणते घराकडे मगाशीच. ही बघा, ही माझी सुरी ती म्हणजे मी विसरलेलो आहे. त्यांनी मस्तपैकी कोबी कापूया. चला सगळे कामं करूया. 1:45 झाले, लेट झालो खूप. गाडी पहिली सावलीसून सावलीतला नंबर असून सावलीतला नंतर या म्हणते मगाशी मी सुरू वाढले तुमका सांगितलं. आणि आता म्हणते मी सगळे पेस्टी लावून घेतले असे तुमका मी डेली सांगते व्हिडिओत की हा बघा ह्या मी स्टॉलचं सगळं सामान भरून ठेवले असं. तर म्हणते मी आज तुमका सांगतेलं असं की मी स्टॉलवर जाताना हसून घराकडून काय काय बनवून घेऊन येतं आणि माझ्या स्टॉलवर काय काय भेटतं. चला सगळ्यात पहिली काय काय बनवून घेऊन जाते हसून त्या तुमका सांगते. तरी बघा मंडळी, हे 3 पेस्ट्री असतात, आला लसूण आणि मिरची. हे तिन्ही मी सेपरेट लिहितो म्हणजे सूप नूडल्स आणि चिली बनवून म्हणजे फोडणी मारूक. आणि ही ग्रेव्ही जी मी आता घराकडे बनवतले असं म्हणजे ह्याची फोडणी मारतले, त्याला थोडा जिरा घालतलं आणि पाणी ओतले, कॉर्नफ्लॉवर घालतले. बाकीचं सगळं आपणाक थंय करूचं लागतं म्हणजे आपण ग्रेव्ही बनवून घेऊन होतो थोडक्यात हिसून. आणि हे 3 पेस्ट ना आता म्हणजे मी सर कोबी कापतले असे बारीक, जो मी तुम्हाला डेली सांगितलं असते बारीक कोबी कापतोय. आणि नंतर तो म्हणजे बारीक कोबी कापलेलो त्याची मी त्याच्यानंतर पीठ बनवते मंचुरियनचं बरोबर 3 वाजता किंवा 3:30 वाजता. आणि त्याच बरोबर म्हणजे आम्ही पीठ 5 अजून 10 मिनिटांनी सोडतो म्हणजे 3 ते 4 4 ते 5 बरोबर तर 2 तास पीठ मॅरिनेट होता मस्तपैकी. आणि नंतर आपले पकोडे एकदम क्रिस्पी आणि क्रंची बनतात. तर चला ह्या सगळं काम झालेलं आहे इतक्या. आणि आता आपण कोबी कापूक घेऊया चला. तर म्हणजे आता वाजले असत बरोबर 4:20 आणि सगळी कामं झालेली असत. तुमका दाखवते जस्ट मी आत्ता पीठ केलं असं. आणि आता तर सगळं सामान भरतले असते, पीठ म्हणजे मंचुरियनचं पीठ, ग्रेव्ही, पेस्ट्री आणि बाकी सगळा शिमला मिरची कोथिंबीर वगैरे लागते सगळे घेतलेलं आहे. स्टॉलवर होतं आणि स्टॉलवर तुमका मी दाखवलेले असे की मी काही सर काय काय बनवते त्या सूप नूडल्स मंचुरियन चिली आणि मंचुरियन. चला सगळ्यात पहिले मी जेवतोय आणि लगेच तुमका भेटते. आई जेवताय बघाडे. हो का दुसऱ्यांदा भात घेतले का पहिल्यांदा चालू आहे? तिसऱ्यांदा घेतलं. हां तर आम्ही भात तिसऱ्यांदा घेतलं तेव्हा ती डाळ तोपातली सरली. आज म्हणजे ही बघा आपल्या स्टाईलमध्ये आम्ही डाळ करतो. मग आई माझी अशी डाळ करता म्हणजे कांदा टोमॅटो फोडणी मारून सगळे मसाले घालून राईस आणि मेथीची भाजी. तर म्हणजे आता वाद्य असत 5 अजून 10 मिनटं झाली. स्टॉलकडे पोचलो, आई पकडे सोडता तोपर्यंत म्हणजे माझं सेटअप लावतो. हे बघा आला लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे. हयसर मी कापतले कोबी आणि हे कापतले मी शिमला मिरची. हे कोबी आता म्हणजे हे पकोडे रेडी जाऊ 20 मिनटं तरी होईल. 20 नंतर मंडळी आपण कस्टमरांना ऑर्डर देऊ शकतो. पहिले पकोडे रेडी होते आणि आपले नूडल्स असं हे बघा. चला तर म्हणजे जसे ऑर्डर येतील तशी मी तुमका मारून दाखवेल की आपली मंचुरियन चिली कशी दिसतात, नूडल्स आणि सूप वगैरे सगळं तसं. तर सगळ्यात पहिले मी या कटिंग वगैरे करून घेते आणि लगेच भेटते. तरी बघा मंडळी आपली मंचुरियन चिली अशी दिसता. ती ह्याची ऑर्डर होती. तर म्हणजे एका टायमाचे आईन पकोडे काढले, आता दुसऱ्या टायमाचे काढले होय. मग आई कसं हा तुझा एक्सपिरियन्स पकोडे काढू? किती वर्ष पकोडे काढतो? चल तुझी मुलाखत घेते. 4 वर्ष. 4 वर्ष. काय अनुभव येतो? पहिले तुका पकोडे काढू घ्यायच नाही, मग मी शिकायचे. होय तर घराकडले मी काढले. खायचे घराकडलो काय विषय पहिलाच केले. आणि काय तर म्हणजे पहिल्या टायमाचे पकोडे काढून दिले, आता दुसऱ्या टायमाचे सोडले असत. आणि सगळ्यात पहिली जी ऑर्डर होती ते एका मंचुरियन चिली होती चिकन. हां ते मी तुमका दाखवलं. जशी पुढे ऑर्डर येतली जसे की मंचुरियन येतला, सूप येतला, नूडल्स येतले तसे मी तुमका दाखवेन मध्ये. तर सध्या तर आता कोण नाही पण आज संकष्टी आणि आज गुरुवार पण तर आज गिऱ्हाईक असताना. हो आज संकष्टी नूडल्स कमी घातलं, 2 होते ते घातलं, नूडल्स कमी घातलं तो काय विषय. म्हणजे आमच्या रोजची गिऱ्हाईक आहे बघा गाई.
हे बघा म्हणजे हे पहिल्या टायमाचे पकोडे असे काढलेले असतात क्रिस्पी दाखवते तुमका. इतकं पीठ अजून आहे बघा. तसं आपलं सेटअप मी आता कापून ठेवलंय कोबी शिमला मिरची. म्हणजे हे गाई बघा रोज ऐसर येतात आणि ट्रॅफिक करून टाकतो त्यांच्यासाठी. तर हक्कवूया जरा. काय काढले मी मी जातले ते. ए चला चल चल हिट हिट हट 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 चला. तर म्हणते ही काम डेली घालतो ती बघा घालता आई. आणि बाकीची ही सगळी नवीन असतात. ही सगळी असतात नवीन गाई बारकी. गाडी आहे बघा गाडी आहे बघ. तर म्हणते या गायींचा रोजचा था. तर म्हणजे गिरॅक स्लो सध्या कोण नाही. तर आम्ही लगेच टाइम घालू तसं चाय पिऊन घेतोय बघा. हा काय माझ्या मागे मी काय जास्ती चाय पिणे नाही पण आज पिते आपली. कॉफी हां कॉफी कॉफी आहे बघा. आणि हो मंडळी पुढं बघा ह्याचो इंडिपेंडेन्स ओरिओ ओरिओ सारखंच दिसतं. आणि तुका निसर्ग वातावरणात असं चाय पिऊ कसं वाटतं. हां तर म्हणते मी स्टॉल बंद केलो आणि हैसर योग ना बोकलो गेलो हे बघा सगळा संपला. आणि बोकलो गेलो तो खूप म्हणजे खूप माणसं आणि खूप कंटे का जाम म्हणजे जाम भूक लागली आहे बघा. हे काय आले ते का म्हणते आम्ही पकोडे पण घातले. ये 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 आईच्या पाठसून जॉक शोधतात ती बघा. आई पाणी एक जाता का आला आई बेगिने एका काय जाऊन हटते मग हे काय हो का का आला. जाम माणसोळा म्हणजे जाम भुकेलेलो आहे काहीतरी हाडते जाऊन का आला. ए ए ते का नको मारू ते का मारून गेलो बघ काय काय घसटता. ये 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 ओय. तर म्हणजे स्टॉल बंद केलो बघा. लॉग वगैरे मारला बघा. आणि तो बोकलो आणि तो म्हणजे जावकच बघणार नाही हो बघा. सरच थांबलो हे का घेऊन जाऊया. हा ए का ते तो काही जाणार नाही आता धरू का आता. तर म्हणतो बिचार हयसरच राहिलो किती माणसोळा. तू धावकच बघणार नाही हयसरच थांबता तो. करता